हाय, कसे आहेत सगळेजण? मजा आहेत ना? तर खुसपे सरकार ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर इथे घेतली आहे मी गवार धुवून घेतली आहे. तिथे कांदे घेतले आहेत मी बारीक चिरून. इथे चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. इथे मी घेतलं आहे शेंगदाण्याचं कूट, मीठ, चवीनुसार हळद आणि आमचा घरचा मसाला. तर इथे ठेवली आहे कढई. तर बघू शकता तुम्ही, कढई पण आता गरम झाली आहे. त्यामध्ये टाकला आहे मी कांदा. आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे. तर हे बघू शकता तुम्ही. तर हे कांदा आता आपला थोडासा लालसर भाजत आला आहे. त्यामध्ये आपण टाकूया तेल. अशा प्रकारे मी तेल टाकून घेतला आहे. तर बघू शकता तुम्ही, हा कांदा चांगल्याला आपला तेलामध्ये परतायचा आहे. तर आता ही मी गवार धुवून घेतली आहे. तर आता ही धुतलेली गवार त्याच्यामध्ये मी टाकत आहे. तर अशा प्रकारे मी चांगली अशी धुवून गवार घेतली आहे पाण्यामध्ये. आता ती टाकून घेतली आहे. तिला पण असं जळावे असं फ्राय करते कांद्यामध्ये. तर अशा प्रकारे गवार मी अशी कांदा आणि गवार चांगलं भाजून घेतलं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे चांगलं मी असं ह्याला परतून घेतलं आहे. तर चला, ह्याच्यामध्ये आपण टाकूया आता हे मसाले, शेंगदाण्याचं कूट, आमचा घरगुती मसाला, चवीनुसार मीठ आणि हळद. तर एवढंच मी ह्याच्यामध्ये टाकलं आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने ही गवारीची भाजी आहे. तर बघू शकता तुम्ही. तर हे पण आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे. असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर ह्याच्यामध्ये थोडंसं मी शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे. तर हे बघा, मी इथे पाणी घालून घेतलं आहे. मी ही गवार सुक्की बनवणार आहे. तर त्यासाठी मी थोडंसं असं पाणी शिजण्यासाठी थोडंसं घातलं आहे त्याच्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही, असं मी एवढं पाणी घातलं आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यावरती मी झाकण ठेवून दिलं आहे. तर बघा इथे. तर अशा प्रकारे मी ह्याच्यावरती 5 मिनिटाचं झाकण ठेवलं होतं. तर इथे बघू शकता तुम्ही की अशा प्रकारे ही आपली गवार शिजत आली आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी अशी सुकी गवार इथे बनवली आहे. तर कशी वाटली रेसिपी?